नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा मसाला। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग कधी कधी काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हा अंडा मसाला एक वेळा नक्की ट्राय करा। अगदी चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो। यासाठी मी अंडे घेतलेले आहेत गावरानी आणि अंडे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। आता आपण वाटण करून घेऊया ग्रेव्हीसाठी। त्यासाठी मी मिक्सरमध्ये लसूण घेतलेला आहे। 10 ते 12 कपड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत मी। अर्धा इंच आलं, हाफ टेबलस्पून जिरं, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापलेला, कोथिंबीर आणि एक मिरची। पाणी न घालता आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचे। आता अंडे बॉईल झालेले आहेत आपले। अंड्यांची साल थंड झाल्यानंतर साल पटापट निघते। साल काढून घ्यायची आहे अंड्यांची आणि 2 खापा करून घेतलेल्या आहेत बघा मी सुरीने। आता आपण हा अंडा मसाला तव्यातच बनवणार आहोत। तर तव्यामध्ये तेल घातलंय, कढीपत्ता घातलाय। कढीपत्ता आपला तडतडला आहे। त्यात मी 2 मोठे कांदे घेतलेले बारीक कापलेले कांदे घातले। कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। अगदी कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे। त्यात मी आता टोमॅटो, आलं लसूणचं वाटण घालते। आता वाटणसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। हा मसाला अगदी एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यात मी आता 1 टेबलस्पून मिरची पावडर, मसाला, धने पावडर, हळद आणि चवीनुसार मी इथे मीठ घातले। मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून मी इथे तूप घातलेलं आहे। तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। मसाला आपला परतून झाला आहे। आता त्यात मी अर्धा ग्लास पाणी घालते। पाणी घालून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 6 मिनटं कमी गॅसवर मसाला शिजला आहे आपला। त्यात मी आता अंडे घालते। पलटी करून आपल्याला अंडे घालायचे आहेत। इथे मी सगळे अंडे मसाल्यामध्ये सोडलेत आणि 5 ते 6 मिनटं अंडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली मी। 6 मिनटानंतर अंडे परतून घेऊया, पलटी करून घेऊया याप्रमाणे। आता पलटी केल्यानंतर कमी गॅसवर परत 6 मिनटं, 5 ते 6 मिनटं आपल्याला हा मसाला, अंडा मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्याने आपली ग्रेव्ही अधिक थिक बनेल आणि त्याला चवही वाढेल भाजीची। बघा 6 मिनटानंतर आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे। ग्रेव्ही बघा किती थिक झालेली आहे आणि भाजीला तेलसुद्धा आलेलं आहे। आता वरून कोथिंबीर घालते मी। चमचमीत असा हा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। मी तुम्हाला आता सर्व करून सुद्धा दाखवते। मस्तच कलर पण किती छान आलेला आहे भाजीला। बघता क्षणी वाटतं ना की हा अंडा मसाला किती छान झाला असेल असं। आता प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। मस्तच या अंडा मसाल्याबरोबर तुम्ही एक पोळी जास्तच खाणार, एवढं अप्रतिम याची चव आलेली आहे। मला वेगवेगळ्या रेसिपी करायला फार आवडतं। त्यापैकी मी ही एक बनवली। ग्रेव्ही बघा किती थिक झालेली त्याची। तुम्ही हा अंडा मसाला पावबरोबर, पराठ्यांबरोबर आणि चपातीबरोबर सुद्धा, फुलक्यांबरोबर सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम चव आहे। तर नक्की ट्राय करा। काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हा अंडा मसाला नक्की ट्राय करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।